महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तर कागल शहरामध्ये कधीही दुष्काळ पडत नाही। युतीचा फार मोठा फायदा होईल की अनावश्यक जो का विरोध होता तो थांबेल। कागल शहर हे एक पश्चिम महाराष्ट्रातलं मॉडेल शहर म्हणून या ठिकाणी बरं होण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज आपण कागल शहरात आलोय आणि इथल्या उमेदवारांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। तर नमस्कार सर, आपलं नाव? प्रकाश अण्णासो गाडेकर, आपला पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आणि आता जी युती झालेली आहे लक्षवेधी ठरते आपलं कागल शहर, कारण युतीमुळं, तर या युतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? छत्रपती शाहू आघाडी राजे समरजित सिंह घाडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची ही एक महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशी युती झालेली आहे। आणि विरोधाला विरोध करून विकासाला खीळ बसण्यापेक्षा एकत्र येऊन ह्या तालुक्याचा आणि एक प्राधान्याने कागल शहराचा तर विकास होणारच, आणि एक कागल शहर हे एक पश्चिम महाराष्ट्रातलं मॉडेल शहर म्हणून या ठिकाणी बरं होण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता बऱ्यापैकी विकास कागलमध्ये आपण म्हणतो की झालेला आहे, पण अशी कोणती कामं आहेत जी व्हायची आणि तुमचं ते व्हिजन आहे की मला हे करायचंच आहे? नाही, कागल शहरामध्ये बहुतांशी मुश्रीफ साहेब मंत्री महोदय असल्यामुळं मोठ्या प्रमाणात निधी आणून कागल शहराचा प्रचंड विकास केलेला आहे। लाईट, रस्ते, पाणी, गटर या ठिकाणी उल्लेखनीय म्हणजे पाणीपुरवठ्याची 4 वेळा स्कीम या कागल शहराला मंजूर झालेल्या आहे। आणि आत्तासुद्धा 38 कोटी रुपयाचा निधी होऊन शहरामध्ये कामं चालू आहेत। महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तर कागल शहरामध्ये कधीही दुष्काळ पडत नाही, असं हे आमचं कागल शहर छत्रपती शाहू महाराजांचं कागल आहे। आणि म्हणजे या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज हा एक आमचा प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित राहिला होता की त्याच्यासाठी जागा मिळत नव्हती, पण सध्या आता 148 कोटीचा प्रोजेक्ट हा शासनाच्या मंजूरसाठी या ठिकाणी गेलेला आहे। आणि तोही एक मोठा प्रोजेक्ट ह्या कागल शहरामध्ये 6 महिन्यामध्ये सुरुवात होईल। ही जागा कुठे मिळाली? आपल्या नदीच्या जवळ, म्हणजे इथले सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज घेऊन फिल्ट्रेशन करून नदीमध्ये सोडायचं। त्या ठिकाणी 4 एकर जागा, 2 एकर पश्चिमेकडे, 2 एकर पूर्वेकडे असे आरक्षित केलेलं आहे। आणि नजीकच्या 2 महिन्यामध्ये ही जागा आपल्याला संपादन करून मिळेल। आणि या युतीचा आपल्याला काय फायदा होईल? युतीचा फार मोठा फायदा होईल की अनावश्यक जो का विरोध होता तो थांबेल, आणि एकमेकाच्या सहकार्यानं नामदार मुश्रीफ साहेब आणि राजे साहेब हे दोन्ही एकमेकी असे चांगले नेते आहेत की भक्कमपणे ह्या शहराचा एक मॉडेल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे का नगरपालिका कवर आहेत त्यातलं कागल शहर एक महाराष्ट्रातलं आधुनिक आणि एक विकासाचं मॉडेल म्हणून या ठिकाणी होईल।